सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात ख्रिस्ती बांधवांनी येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा चर्चमध्ये साजरा केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोर्तुगीजकालीन मिलाग्रीस चर्चमध्ये मोठ्या उत्साहात येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा पार पडलाय। यावेळी शेकडो ख्रिस्ती बांधव उपस्थित होते। तसंच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर गेल्या 25 वर्षांपासून न चुकता ख्रिसमसच्या दिवशी मिडनाईट मिसला आवर्जून भेट देतात। यावेळी चर्चला देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाडणी। क्रिसमसचा सण साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव एकवटलेले पाहायला मिळत आहेत। मी सध्या आहे सावंतवाडीतील मिलाग्रीस चर्चमध्ये आणि आपण पाहत असाल तर मिलाग्रीस चर्चमध्ये सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील ख्रिस्ती बांधव जे आहेत ते एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी या ठिकाणी प्रार्थना देखील केली। त्यासोबतच येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस तो देखील साजरा केलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत एकमेकांना क्रिसमसच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। त्यासोबतच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि या ठिकाणचे स्थानिक रहिवासी दीपक केसरकर यांनी देखील या ठिकाणी येऊन ख्रिस्ती बांधवांना क्रिसमसच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळाल्या। त्यासोबत त्यांनी संदेश देखील दिलेला आहे की ख्रिस्ती धर्म जो आहे तो एकमेकाला शांतीचा समृद्धीचा संदेश देत असतो। त्यामुळेच राज्यासह देशभरातील ख्रिस्ती बांधवांना केसरकर यांनी क्रिसमसच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात। सोबतच जर पाहिलं असेल तर जिल्ह्यातील ठिकठिकाणची चर्च जे ते आकर्षक विद्युत रोषणाईने नटलेली पाहायला मिळतात। विविध रंगांच्या विद्युत रोषणाई जी आहे ती चर्चवर केलेली पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं असेल तर सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुरेश सदाशिव लाड।